तर इथे ना सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवते कांद्याची झटपट अशी चटणी करते। जेव्हा आपल्याकडे एखादी भाजी जर नसेल किंवा उन्हाळा लागलेला आहे तर थंड असं आपल्याला खा वाटतं तर इथे आपण कांद्याची चटणी करू शकतो। पोळीसोबत खूप छान लागतं, सकाळच्या नाश्त्याला पण खूप छान होतं। तर इथे आम्ही मोठे मोठे 2 कांदे घेतलेले आहेत। कच्चे कांदेच घ्यायचे, बारीक चिरून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये छान असे कुटून घ्यायचे बारीक एकदम। ही माझ्या मिस्टरांच्या हातचं नेहमी तेच करतात, त्यांचीच रेसिपी आहे, त्यांच्याकडूनच मी शिकले। आता हे बारीक दिसते तुम्हाला, चांगलं असं कुटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता ऑप्शन आहे कच्ची कैरी जी असती ती पण टाकायची। मी याच्यामध्ये टाकली, उन्हाळा आहे म्हणून कैरी अवेलेबल आहे म्हणून मी टाकली यामध्ये कैरी। खूप छान टेस्ट लागते आणि मस्त असं लाल तिखट टाकायचं आहे। थोडी तिखटच असते ही चटणी। त्यामध्ये थोडंसं मीठ चवीसाठी आणि जिरेपूड खूप महत्त्वाची आहे। बस एवढंच, तिखट, मीठ आणि जिरेपूड टाकून चांगलं असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे। बरं, ह्या चटणीचं वैशिष्ट्य असं की याला खलबत्त्यामध्येच कुटायचं आहे, मिक्सरमध्ये केला तर वेगळीच चव लागेल। त्यामुळे एकदम असं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे। ही प्रॉपर कांद्याची चटणी आहे। आता कैरी आहे म्हणून मी टाकलेली, खूप छान दिसते बघा, लाल 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 एकदम छान असं, कलर पण छान आलेला आहे। आता एका पॅनमध्ये गरम तेल करायचं आहे। चांगलं तेल कडकडलं की त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचे आहे आणि वरतून अशी छान अशी फोडणी द्यायची आणि झणझणीत चटपटीत अशी कांद्याची चटणी रेडी आहे। हॅलो एव्हरीवन, मी अवंती तुमचं स्वागत करते आपल्या इंडियन मॉम अवंती या चॅनलमध्ये। तर जसं की तुम्ही पाहत आहात, मी वापस आलेली आहे नांदेडला किनवटवरनं आणि कार्यक्रम झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी वापस आले। सगळे पाहुणे पण तेव्हाच वापस गेले सगळे। कार्यक्रम खूप छान झाला। मला वाटलं नाही की तुम्ही म्हणजे इतकं छान होईल, इतकं छान सपोर्ट भेटेल म्हणून थँक्यू, त्याबद्दल खूप खूप थँक्यू। मला काय बोलावं कळत नाही आहे, कारण की खूप दिवसानंतर मी व्हिडिओ माझे शेअर करते आहे आणि इतका छान क्षण मी पण कॅप्चर करू शकले आणि आता हा माझ्यासोबत नेहमी असणार आहे। तर खूप छान असा कार्यक्रम झाला आणि तुम्ही पण खूप मला सपोर्ट केला, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं, त्याबरोबर कमेंट पण खूप छान छान केला। तर प्लीज रिक्वेस्ट करते की असाच कमेंट मला कंटिन्यू करा। तुम्हाला जे वाटतं ते कमेंट थ्रू तुम्ही मला सांगा, जेणेकरून मला पण व्हिडिओ बनवताना पुढे अजून छान वाटेल आणि मदत होईल की याबद्दल आपण केलं पाहिजे, याबद्दल आपण बोललं पाहिजे। कसं असतं, कमेंट्स थ्रूच आपण एकमेकांना कनेक्ट होऊ। आणि आता मी माझ्या परत नॉर्मल रुटीनला लागलेली आहे। गावावरून आल्यावरती खूप पसारा असतो, म्हणजे माझ्या घरात तेवढा पसारा होत नाही, कारण की आम्हाला सगळ्यांनाच जागी ठेवायची सवय आहे। पण स्वच्छता जी असते ती माझी चालूच असते आणि घर म्हटलं की घरामध्ये कंटिन्युअस काही ना काहीतरी चालू राहतं। तर सकाळी तुम्ही पाहिलं माझं रुटीन छोटंसं मी शेअर केलेलं आहे। अजून माझं रिअल रुटीन तर मी तुम्हाला शेअर करेलच माझ्या ब्लॉगमध्ये। आता अर्णवची स्कूल सुरू झालेली आहे आणि त्याला डब्बा मी लवकरच स्वयंपाक वगैरे सगळंच करत असते, कारण की गरमी पण खूप आहे। तर आता याच्या पुढे खूप छान छान ब्लॉग येणार आहेत, खूप छान छान फॅमिली फंक्शन्स असणार आहे। आणि तर आता सकाळचे झालेले आहेत 11:30 आणि मी तुम्हाला माझं थोडंफार रुटीन दाखवलेलं आहे। आता अर्णव येईलच थोड्या वेळानं स्कूलमध्ये, मला त्याला घ्यायला जावं लागणार आहे स्कूलमध्ये। तर चला तुम्हाला थोड्या वेळात भेटते मी। तर हे पण आलेले आहेत शॉपवरनं तर जेवायसाठी। तर अर्णवला आणायला जायचं आहे स्कूलमध्ये आणि आमचे ह्यांनी काही बोलत नाहीत, बोला काहीतरी। ते बघ कसे शान मारतात। कसं वाटलं वेदांच्या ह्याच्यात? मजा आली खूप, आम्ही खूप मजा केली। मी, अर्णव, अवंती, कृष्णा, प्राची, आमची सासूबाई, सासरे, वेदांत, सगळ्यांनी आम्ही खूप छान डान्स केला। मी तो व्हिडिओ अजून टाकला नाही आहे डान्सचा, तर आता लवकरच टाकेल मी, कारण की मला असं वाटतं की त्यावरती कॉपीराईट क्लेम येऊ शकतं, कारण की गाणं आहे। तर ते पण मी शेअर करेन आणि ह्यांना कॅमेरा फ्रेंडली नसल्यामुळे बोलायला अवघड जातं। व्हिडिओ शूट करताना फॅन बंद करावा लागतो, कारण की ना फॅनचा आवाज येतो, तर फॅन बंद करावा लागतो आम्हाला। तर गरमी इतकी आहे नांदेडमध्ये, तिकडे कशी आहे तुम्ही कोणकोणत्या सिटीमधून मला बघता आहात प्लीज मला कमेंट करा, त्यामुळे मला कळेल की मला कोण कोण बघत आहे आणि कुठून कुठून बघत आहे। नक्की मला खूप आवडेल, सांगा मला नक्की। आणि अर्णवच्या आता आम्हाला शाळेत जायचं आहे, थोडंसं काम आहे, त्याच्या मिसला बोलायचं आहे। तर अर्णव आता सेकंडमध्ये गेलेला आहे आणि फॉलो। तर मी आता रँडमली व्हिडिओ माझा शूट करते आहे, जसं जसं होईल तसंच तुमच्यासोबत। तर मला प्लीज नक्की सांगा की तुम्ही कोणत्या सिटीवरनं मला बघता आहात।
स्कूलवरून आलेला आहे आत्ताच. आता युनिफॉर्म काढणं चाललेलं आहे आणि खूप गरमी असल्यामुळे टाळलं होतं. खूप गरमी हो ना म्हणून. स्कूलमध्ये कसं बेटा थकून चाललंय. थांबते टाळायचं सगळं ह्याचं. सध्या अर्णवची शाळा सुरू असल्यामुळे तो शाळेतनं येतो 12:30-1 वाजतात येऊस तर, आणि खूप जास्त ऊन आहे. तर शाळेतून आल्या माझं पहिलं काम आहे की डायरीमध्ये काही दिलेलं आहे का अर्णवच्या बघणे, कारण की मुलं विसरून जातात आणि मी पण कधी कधी त्याला विचारायचं विसरून जाते. मग ही डायरी चेक केली ना की कळतं. आणि त्याला शाळेमध्ये न्यू ही डायरी भेटणार होती, त्यामुळे मी चेक करत होते इथे. आणि त्याचबरोबर काही होमवर्क दिलेलं आहे का, आणि त्यांनी सगळ्या बुक्स वापस आणल्या आहेत का, हे खूप बघावं लागतं. अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की मुलं शाळेमध्ये कधी कधी विसरून येतात किंवा मग चेकिंगला गेलं असेल तर ते पण. त्यामुळे हे बघणं खूप गरजेचं होतं. आता अर्णवला आल्याला मी नेहमी खाऊच घालते, कारण की तो डबा फिनिश करून येत नाही नीट. त्यामुळे आज त्याची फरमाईश होती की मला मॅगी करून दे म्हणून. तर बहुतेक खूप कमी वेळेस माझ्या घरी मॅगी होते. कधीतरीच मी मॅगी करत असते. हां, मी पॅकेट आणून ठेवते मॅगीचं, पण असं कधीतरी जर खूपच काही आपल्याला कुठे जायचं वगैरे असेल किंवा मग आता जेवण वगैरे सारखं बोर असेल तरच मी मॅगी करते. त्यामुळे मी मॅगी करत होते. आणि इथे अर्णवला फार मध्ये करावं वाटतं किचनमध्ये माझ्यासोबत. मी करतो. मी त्याला गॅसच्या जवळ थोड्या वेळेस बसवलं होतं त्या दिवशी, आणि मॅगी त्याला टाका वाटत होती पाण्यामध्ये. बघायचं होतं त्याला की मी कशी करते. आणि मी ना त्याला प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, म्हणजे स्वयंपाकमध्ये काय भाजीमध्ये काय टाकतात, काय नाही, त्याला शिकावं वाटतं. आणि मग मी त्याला सांगते सगळ्या गोष्टी. आणि इथे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागणार आहे. आता दिवसभर मुलांना काय करावं, तर त्यामध्ये पेंटिंग हे खूप महत्त्वाचं आहे. मी त्याला भरपूर मनसोक्त पेंटिंग करू देते. वॉटर पेंटिंग आहे, कलरचे आहेत बॉक्सेस त्याच्याकडे. हे मागच्या वर्षीचे कलर उरले होते त्यामुळे मी त्याला दिले होते. तर त्याला हे आवडतं आहे खूप करायला. आता उन्हाळ्यामध्ये मेन टास्क असतं की मुलांना कसं एंगेज करावं. तर आता इथे ते सध्या पेंटिंगचं ऑप्शन बेटर दिसतो आहे माझ्याकडे. त्याला आवडतं आहे हे करायला. आता इथे तो असं मस्त रंग वगैरे भरतो आहे आणि मला म्हणाला की आई माझं शूटिंग कर, मला हे दाखवायला खूप आवडेल. तर मी थोडंसं कॅप्चर केलेलं आहे त्याचं. आणि आमच्याकडे नांदेडमध्ये त्या दिवशी अचानक खूप पाऊस झाला, त्यामुळे इतकं थंड वातावरण वाटत होतं ना, मस्त बाहेर असं सगळं छान वाटत होतं. खूप जास्त गरमी असल्यामुळे पाऊस पडला असेल. त्या दिवशी सगळीकडेच पाऊस होता आणि अर्णव बाहेर उभं राहून पाहत होता की थंड वाटतं आहे. मला एंड करायचं विसरले होते आणि आता झालेले आहेत रात्रीचे 9:30. तर आता झोपायची वेळ झालेली आहे, कारण की उद्या अर्णवला शाळा आहे. तर मी दिवसभरात माझं जसं शूट होईल तसं तुम्हाला दाखवलं आहे. उद्या नवीन चांगल्या एका व्हिडिओमध्ये नक्की भेटूया आपण. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशा प्रकारे ब्लॉग बघायचे ते पण प्लीज कमेंट करा.